राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील सातारा तालुक्यातील अतीत गाव म्हणजे कृषी क्षेत्राची पंढरी जणू. या गावातील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यात नेहमीच अग्रेसर असतात. गावामध्ये ऊस व आले हे प्रमुख पीक असून त्याचबरोबर सोयाबीन, भाजीपाला, रब्बी ज्वारी, भुईमूग, गहू इत्यादी पिकांचे सुद्धा क्षेत्र मोठ्या स्वरूपात आहे. परंतु अलीकडे सोयाबीनची वाढणारी क्षेत्र आणि घटणारा दर यामुळे शेतकरी चिंतित होते. त्याचबरोबर घाण्यावरचं तेल गाळून स्वतःसाठी खाणे हे शेतकऱ्यांच्या आता स्वयंपाकघरात सुद्धा इतिहास जमा झालेले आहे. सर्वजण रिफाईंड तेलच खातात आणि त्यामुळे विविध आजाराला सुद्धा निमंत्रण मिळत होते. पण याला पर्याय सापडत नव्हता. अशा प्रसंगामध्ये सोयाबीनला पर्याय म्हणून सूर्यफुलाची शेती हा आशेचा नवा किरण कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला. जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी नितीन कृषी सहाय्यक अंकुश सोनवणे यांनी गावामध्ये 25 एकर क्षेत्रावर सूर्यफुलाच्या शेतीचा प्रयोग उभा केला. यामध्ये गावातील प्रगतशील शेतकरी गणेश जाधव, चंद्रकांत यादव, दिलीप जाधव, नाना चोरके, विजय जाधव इत्यादी 25 शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन सूर्यफुलाची शेती आपल्या शेतात फुलवली आहे. या सूर्यफुलाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी एक पर्यायी पीक उपलब्ध झालेच आहे. त्याचबरोबर आपल्या घरात लागणाऱ्या शुद्ध असं घाण्यावरचं तेल खाण्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर या सूर्यफुलाचे वैशिष्ट्य म्हणजे मधमाशा घोंगावत आहेत, पिंगा घालत आहेत. त्यामुळे सोयाबीन पिकाबरोबरच इतर पिकांची सुद्धा परागीभवनामुळे उत्पादन नक्कीच वाकरे सुद्धा या पिकाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधणारं सूर्यफूल पीक हे शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी पडणार आहे, यात काही शंका नाही. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.